राधानगरी तालुक्यातील अतिवृष्टी, धुके, ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात लोकरी माव्याचा फैलाव झालाय। माव्याचा प्रादुर्भाव झाल्यानं औषध फवारणीसाठी होणाऱ्या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। प्रादुर्भाव झालेल्या ऊसाचा पाला जनावरांना घालता येत नसल्यानं चारा टंचाईही निर्माण झाली आहे। आजपर्यंत या वन्य प्राण्यांच्यामुळे मेटाकुटीला आलाय, म्हणजे त्यातनं कुठंतरी उभा राहतोय तोवर हे आसमानी संकट माव्याच्या रूपानं उद्भवलंय। करपा रोग असेल, मावा असेल, तांबेरा असेल, यामुळे शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत व्हायच्या मार्गावर आहे। तरी शासनानं काहीतरी त्यांच्यावर उपाययोजना करून आणि शासनाने या शेतकऱ्याला जगवला पाहिजे आणि जगवण्यासाठी त्यांना काहीतरी आर्थिक तरतूद करून त्याला उभा करणं गरजेचं आहे। हीच कळकळीची शासनाकडे विनंती आहे। आमच्या उसावणी मावा पडलेला आहे आणि अधिक तांबिरा जनावर ही भरपूर दंभवाल्यात। त्या शेतकऱ्यांना जगायचं का नाही जगायचं, काहीतरी त्याच्यासाठी शासनानं काहीतरी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। पडलाय तांबिरा, पडलाय गहू, डुकरं, हे उसांचं यांचं सगळं मात्र करायला, मुगांचं, भातांचं यांचं, त्यासाठी काय करणार तुम्ही? उपाय काय करणार? काय काय सरकार आमच्या शेतकऱ्यांनी काय मदत करणार आहे काय नाही? औषध उपचार करणार, ऊस सपलं सगळ्यांनी माव्याने, तांबिराने, कशान करणार? नाहीतर आम्ही काय करणार? मग ते आणून त्याला औषध पाणी आणणार कशान? अगोदर ते पीक गेलंय आणि आणणार कुठं आम्ही? ह्या प्रश्न मोठा आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे हैराण झालेला शेतकरी आता लोकरी माव्याच्या संकटामुळे हवालदिल झालाय।